गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, फिजिकल प्रॉपर्टीजला आपण सुरुवात केली होती मागच्या याच्यात. सम बेसिक कन्सेप्ट्स इन केमिस्ट्री. त्यातलं सेकंड लेक्चर जे आपलं झालं त्याच्यात आपण काही फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या तर खूप महत्त्वाच्या. फर्स्ट वन इज युअर मास अँड वेट, आठवतं आहे. देन सेकंड वन इज युअर लेंथ अँड थर्ड वन इज युअर व्हॉल्यूम. सर्वांची युनिट्स तुम्हाला आठवत असतील बघा. मास किलोग्रॅममध्ये आपण कन्सिडर करतो, SI युनिट त्याचं आहे. लेंथ विचार करताना आपण केमिस्ट्रीचा जर विचार केला तर खूप स्मॉल युनिट आपल्याला यूज करावं लागतं, म्हणजे तिथं नॅनोमीटर, पिकोमीटर अशा स्मॉल युनिट्सचा आपण यूज केलेला आहे. जनरली SI युनिटचा जर विचार केला लेंथ तर मीटरमध्ये असणार आहे, आणि व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये असतं SI युनिट त्याचं, बरोबर आहे. त्याला तुम्ही डेसिमीटर क्यूबमध्ये म्हणजे लिटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतात, त्याला तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये म्हणजे ML मध्ये कन्व्हर्ट करू शकतात, बरोबर आहे. हे सर्व कन्व्हर्शन्स तिघं प्रॉपर्टीचं आपण बघितलं होतं, मास आणि वेट. सेकंड वन इज युअर लेंथ अँड थर्ड वन इज युअर व्हॉल्यूम. बघा, चौथी प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, अँड दॅट वन इज युअर प्रेशर. एखादा गॅस जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याचं प्रेशर तुम्ही कशा पद्धतीने मेजर करणार. बघा, प्रेशर मोजण्यासाठी आपण कुठल्या युनिट्सचा यूज करणार. तुम्हाला फंडामेंटल युनिट्समध्ये प्रेशर दिलेलं नाही आहे का, दिलं आहे बघू शकता तुम्ही, बरोबर आहे. तर प्रेशर मेजर कसं करणार. मग प्रेशर मेजर करण्यासाठी अगोदर आपल्याला प्रेशर म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे, बरोबर आहे. 9वीला किंवा 10वीला तुम्ही प्रेशरची डेफिनेशन बघितली बघा मित्रांनो. प्रेशर इज नथिंग बट द फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज नथिंग बट युअर प्रेशर. आता फोर्स पर युनिट एरिया, तुम्हाला फॉर्म्युला काय आहे प्रेशरचा ते समजलं मित्रांनो. मग याचं युनिट तुम्ही कसं डिराईव्ह करणार. फोर्स पर युनिट एरिया याच्यासाठी म्हणजे प्रेशरसाठी तुम्हाला युनिट डिराईव्ह करायचं आहे. अँड हिअर इफ यू कन्सिडर द फोर्स, लक्ष द्या व्यवस्थित, फोर्स इज मेजर इन न्यूटन. फोर्स जे आहे ते आपण न्यूटनमध्ये मेजर करतो. SI युनिट तुम्हाला सांगतोय मी. आणि एरिया जो आहे, लांबी आणि रुंदी ह्या दोघांचा गुणाकार जो आहे तो म्हणजे तुमचा एरिया असतो. लांबी रुंदी कशामध्ये मोजतात आपण, मीटरमध्ये मोजतो, आणि दोघांचा गुणाकार म्हणजे काय, मीटर स्क्वेअर. देअरफॉर इट इज युअर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. मग या प्रेशरचं युनिट तुम्ही काय सांगणार, या पद्धतीने लिहिलं तरी चालेल, किंवा न्यूटन आपण N दाखवतो, आणि हा तुमचा मीटर स्क्वेअर, पण तो डिव्हाइड बाय आहे म्हणून त्याला इथं मायनस साईन करणार, किंवा N डिवायडेड बाय M² असं लिहिलं तरी चालेल, आणि त्याला वर घेतलं तर रेस टू द पॉवर मायनस तुम्हाला साईन द्यावा लागेल. म्हणून बघा, प्रेशरचं युनिट काय देणार तुम्ही, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यालाच तुम्ही असं सुद्धा लिहिणार, लक्षात आलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. और ह्या न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच म्हणतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पास्कल. काय म्हणणार त्याला, पास्कल. त्याला तुम्ही PA ने दाखवू शकतात, लक्षात आलं. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं युनिट आहे. दिस इज दी SI युनिट फॉर युअर प्रेशर. प्रेशरचं SI युनिट. जसं मासचं आपण किलोग्रॅम बघितलं, लेंथचं आपण मीटर बघितलं, व्हॉल्यूमचं आपण मीटर क्यूब बघितलं, तसं या ठिकाणी प्रेशरचं युनिट असेल तुमचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच तुम्ही पास्कल असं म्हणणार. मग मित्रांनो, जर आपण विचार केला की प्रेशर जो आहे, जसं आपण ॲटमॉस्फिअरमध्ये असताना, नॉर्मल ॲटमॉस्फिअरमध्ये आपण नेहमी असतो, बरोबर आहे, तर आपल्यावर पण काहीतरी प्रेशर ॲक्ट होतं आहे. माहिती तुम्हाला किती असतो तो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. तुमच्यावर ॲक्ट होणारा प्रेशर जो आहे तो किती असतो, तर तो प्रेशर असतो, बघा या ठिकाणी लिहितोय मी, नॉर्मल प्रेशर इन द ॲटमॉस्फिअर इज 1, आणि त्याला दाखवतो आपण 1 ATM. ATMचा अर्थ होतो ॲटोमॅटिक टेलर मशीन,
जे पैसे काढायला जातो आपण ते नाही, इट्स ॲटमॉस्फिअर. म्हणजे तुमच्यावर ॲक्ट होणारा जो प्रेशर आहे तो 1 ATM असतो. इट्स अ नॉर्मल प्रेशर. कुठेही गेले तुम्ही जगामध्ये तर तो 1 ATMच असतो. तो जर कमी जास्त झाला तर मात्र खूप वातावरणात बदल होतो. जसं आता पावसाळ्याचे दिवस जर असतील तर तुम्ही न्यूज बघत असाल तर समुद्राच्या काठावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ निर्माण होतं बघा. भरपूर असं वादळ आपल्याकडे येत असतात, बरोबर नाही. तर तो प्रेशर कमी, त्याचा पट्टा जो असतो कमी दाबाचा पट्टा जर तयार, कमी दाब म्हणजे प्रेशर कमी झाला, बरोबर आहे. तर नॉर्मल ॲटमॉस्फिअरमधला जो प्रेशर असतो तो नेहमी किती असतो, आपल्यावर ॲक्ट होणारा 1 ATM. मग मित्रांनो ह्याचं आणि पास्कलचं कन्व्हर्शन काय असेल, इंटर रिलेशन काय असेल, कारण की तुम्हाला म्हटलं मी दिस इज द SI युनिट ऑफ प्रेशर. हे तुमच्या पुस्तकात आता नाही आहे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पास्कलमध्ये आपण तो प्रेशर मोजणार, ते त्याचं SI युनिट आहे. पण आपण जनरली ATMमध्ये प्रेशर ऐकत असतो, बघत असतो, बरोबर आहे. मग या दोघांचं इंटर रिलेशन काय आहे थोडक्यात आपण बघणार. बघा ठिकाणी वेगवेगळे कन्व्हर्शन कसे असणार आहेत. 1 ATM इक्वल टू 76 CM ऑफ Hg. ATM आणि पास्कलचं रिलेशन तुम्हाला विचारतोय आणि लिहिताना मी काय लिहितोय, CM ऑफ Hg, सेंटीमीटर ऑफ Hg. जर मित्रांनो तुम्ही कधी डॉक्टरांकडे गेले आणि तुमचं जर ब्लड प्रेशर मेजर केला असेल तर डॉक्टर एक बॉलने पंपिंग करत असतो आणि ते प्रेशर मोजण्याचं जे बॅरोमीटर असतो किंवा मर्क्युरी मॅनोमीटर असतं त्याच्यातलं मर्क्युरीची लेवल कमी जास्त होत असते. तुम्ही बघितलं असेल पंपिंग केल्यावर, बरोबर आहे. तर हाईट ऑफ द मर्क्युरी जी असते त्या मर्क्युरीच्या हाईटनुसार आपण सुद्धा त्याला मोजू शकतो आणि ते असेल तुमचं सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. तर मर्क्युरी खालीवर होतं बघा. तुम्ही जर गेलं असेल किंवा याच्या पुढे जाणार तर लक्षात ठेवा, डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा स्पेशली तेवढ्यासाठी जर त्याला सांगा माझं प्रेशर मोजा, ब्लड प्रेशर, बरोबर आहे ना, तर तो मोजताना तुम्हाला दिसेल, तो मर्क्युरी खालीवर होताना तुम्हाला दिसेल. तर ते युनिट आहे सेंटीमीटर ऑफ Hg. म्हणजे 1 ATM जर असेल तर 76 सेंटीमीटर ऑफ Hg. या 76 सेंटीमीटर ऑफ Hgलाच तुम्ही 76 mm ऑफ Hg असं पण लिहू शकतात. सेंटीमीटरचं कन्व्हर्शन फक्त कशामध्ये केलं आहे, मिलीमीटरमध्ये केलं आहे मित्रांनो. यालाच तुम्ही 760 टॉर असं पण म्हणू शकता. टॉर आणि MM ऑफ Hg दोघं सारखेच असणार आहेत. हे दोघांची मॅग्निट्यूड सारखी असेल 760, फक्त हे MMHg हे टॉरमध्ये असणार आहे. प्रश्न खरा आपला काय आहे की ATM आणि आपलं पास्कल जे आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर जे आहे, ह्या दोघांचं रिलेशन एक्झॅक्टली काय असणार आहे. ओके, देन नाव कन्सिडर हिअर 1 ATM इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, that is Pascal. This is the relation between your ATM, atmospheric pressure, and Pascal. 1 ATMचा अर्थ काय झाला मग, 1 नुसतं 1 घेतलं तरी चालेल, 1 इंटू 10⁵ पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर झालं तुमचं प्रेशर म्हणजे काय किंवा त्याचं युनिट, वेगवेगळे कन्व्हर्शन तुम्ही कशा पद्धतीने करणार. बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला पुढचं युनिट बघायचं आहे ठिकाणी प्रेशर नंतर. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही पण तुम्हाला गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आहे. बघा 5th युनिट आपल्याला बघायचं आहे जे ऑलरेडी एक प्रकारे तुमचं बघून झालेलं आहे. अँड दॅट वन इज युअर डेन्सिटी. 5वी 6वीपासून तुम्ही डेन्सिटी हा शब्द ऐकला मित्रांनो. घनता ज्याला म्हणतात तुम्ही मराठीमध्ये, डेन्सिटी म्हणजे घनता. याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जसं आपण प्रेशरचा फॉर्म्युला लिहिला आहे तसं याचा फॉर्म्युलासुद्धा तुम्ही सहज सांगू शकतात. अँड दॅट वन इज युअर डेन्सिटी इज नथिंग बट इट इज द रेशिओ ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. मास आणि व्हॉल्यूम या दोघांचा जो रेशिओ आहे मित्रांनो तो मी तुमचा डेन्सिटी असेल. मग मासचं SI युनिट काय तुम्हाला माहिती आहे, मास इज मेजर्ड इन किलोग्राम, व्हॉल्यूम इन मीटर क्यूब. याला तुम्ही असं पण लिहू शकतात किलोग्राम मीटर क्यूब ⁻⁻3, बरोबर आहे, मीटर ⁻⁻3. याला कसं वाचणार मग, किलोग्रॅम्स पर मीटर क्यूब.
kilograms per meter cube. This is the SI unit of density. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे तो रेशो जो आहे तो मी तुमचा डेन्सिटी असणार आहे. ओके, हे त्याचं SI युनिट झालं. याचं CGS युनिट काय असणार आहे? हिअर वी कन्सिडर दिस, देन द CGS युनिट इज, मासला कन्वर्ट करणार तुम्ही ग्रॅम्समध्ये आणि मीटर क्यूबला कन्वर्ट करणार तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये. ग्रॅम्स पर एम एल. सेंटीमीटर क्यूबचा अर्थ तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं मी, ML मिलीलिटर, म्हणून ग्रॅम्स पर ML किंवा ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. दिस इज द CGS युनिट फॉर युअर डेन्सिटी. लक्षात आहे मित्रांनो, खूप सिंपल आहे. बघा, दोन वेगळे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्यांची युनिट्स काय असणार ते आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची फिजिकल प्रॉपर्टी, आजची तिसरी फिजिकल आणि इन ऑल टोटल 6th इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी, 6वी फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. अँड दॅट वन इज युअर टेम्परेचर. खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, ज्याचा यूज आय थिंक तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये करायचा आहे. कुठं कुठं त्याचा उल्लेख येणारच आहे आणि केमिस्ट्रीमध्ये तर असणारच आहे, फिजिक्समध्ये पण 100% असणार आहे. बायोशी रिलेटेड पण आहे. बॉडी टेम्परेचर आपल्याला मोजावं लागतं, बरोबर आहे. बायो टेम्परेचर मोजलं म्हणजे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री शिकताय आणि बॉडीचा टेम्परेचर म्हणजे तुम्ही बायो शिकताय. म्हणजे हा असा फॅक्टर आहे टेम्परेचर की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टशी तो रिलेटेड असणार आहे किंवा प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला तो उपयोगात येणार आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी. मग टेम्परेचर म्हणजे नेमकं काय? जसं तुम्ही बॉडी टेम्परेचर मोजतात, बरोबर आहे ना. डॉक्टरांकडे गेलं तर तापमापी असते, थर्मोमीटर असतो, त्याच्याने तुमचं बॉडी टेम्परेचर मोजलं जातं. तुमच्या तोंडामध्ये थर्मोमीटर ठेवलं जातं आणि काही वेळानंतर ते बघितलं जातं तुमचं बॉडीचं टेम्परेचर किती आहे. किती असतं बॉडी टेम्परेचर? आठवतं मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला? कधी विचार केला आहे की आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं? तर नॉर्मल टेम्परेचर असतं आपलं 37 डिग्री सेल्सिअस. लक्षात येतं आहे का? किती असतं? 37 डिग्री सेल्सिअस. पण डॉक्टर आपल्याला सांगताना 37 कधीच सांगत नाही, तर तो सांगताना सांगतो आपल्याला 98, 99, 101 ताप आहे तुम्हाला समजतो तो, 101, 102. तर मित्रांनो, हे काय आहे नेमकं 101? 37 कुठं, 101 कुठं? तर आपलं नॉर्मल लक्षात ठेवा, नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे असतं मित्रांनो ते असतं 37 डिग्री सेल्सिअस. त्याच्यात थोडाफार जरी बदल झाला तरी आपल्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रॉपरली होत नाही किंवा होणार नाहीत. तर नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37, पण त्याचं युनिट काय? डिग्री सेल्सिअस. म्हणजे नेमकं टेम्परेचर म्हणजे काय? सिम्पली लक्षात व्यवस्थित काय सांगतोय, सिम्पली इट इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. कुठल्याही एखाद्या बॉडीचं, ह्युमन बॉडी जसं नाही, नॉन लिव्हिंग पण चालेल, कुठल्याही एखाद्या मॅटरचं बॉडीचं हॉटनेस किंवा कोल्डनेस मेजर करण्याचं साधन, युनिट म्हणजेच टेम्परेचर. इट इज द मेजर ऑफ कोल्डनेस और हॉटनेस ऑफ द बॉडी. बॉडीचं कोल्डनेस किंवा हॉटनेसचं मेजर जे आहे, दॅट मेजर इज नथिंग बट युअर टेम्परेचर. मग मित्रांनो, असे कुठले युनिट्स तुम्ही आतापर्यंत ऐकलेत बरं? सांगा जरा मला, की टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो? विचार करा थोडासा. तर डिग्री सेल्सिअस हे तुम्ही ऐकलं असेल आतापर्यंत, 9वीला किंवा 10वीला तुम्ही यूज केलेलं आहे. टेम्परेचर जे तुम्हाला दिलेलं असतं वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये किंवा फिजिक्समध्ये पण तुम्ही कदाचित एक्सपेरिमेंट केला असेल, त्याच्यात तुम्हाला टेम्परेचर जे दिलेलं असतं ते डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर असतं, बरोबर आहे. मग असं काही वेगवेगळे युनिट्स आहेत का की ज्याच्यात आपण टेम्परेचर मोजू शकतो? कोल्डनेस ऑफ द बॉडी असेल, हॉटनेस ऑफ द बॉडी असेल, ते मेजर करू शकतो आपण. येस, तर देर आर डिफरंट टेम्परेचर्स. तिथं वेगवेगळे टेम्परेचर्स आहेत मित्रांनो. बघा या ठिकाणी आपण बघू किती वेगळ्या युनिट्समध्ये, डिफरंट टेम्परेचर नाही, डिफरंट युनिट्स आहेत. वेगळ्या युनिट्समध्ये आपण टेम्परेचर जे आहे ते मेजर करू शकतो. मग तुम्हाला आठवत असलेलं युनिट माहिती आहे, डिग्री सेल्सिअस. अजून त्याच्या व्यतिरिक्त 2 वेगळे युनिट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पहिलं युनिट तुम्हाला माहिती आहे, ॲज युजल नेहमीप्रमाणे जे आहे
दॅट वन इज युअर डिग्री सेल्सिअस. त्याला रिप्रेझेंट करताना आता बरोबर आठवलं असेल तुम्हाला, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याला आपण रिप्रेझेंट करत असतो, बरोबर. डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज रिप्रेझेंटेड इन धिस वे. त्याच्यानंतर काय, दॅन द सेकंड वन इज युअर डिग्री फॅरनहाइट. त्याला तुम्ही ह्या पद्धतीने दाखवतात. एफ इज अ फॅरनहाइट, सायंटिस्टचं नाव आहे ते. त्याच्यानंतर सेल्सिअस इथं जे हे सुद्धा सायंटिस्टचं नाव आहे. ओके, सेल्सिअस हे सायंटिस्टचं नाव आहे. डिग्री फॅरनहाइट, डिग्री नाही हां, फॅरनहाइट हे सायंटिस्टचं नाव आहे. त्याच्यानंतर तिसरं जे टेम्परेचर आहे ते खूप महत्त्वाचं, जे आपण यूज करणार पूर्ण 2 वर्ष, अँड दॅट वन इज युअर केल्विन. बघा 3 वेगळे युनिट्स तुमच्या समोर आहेत मित्रांनो. डिग्री सेल्सिअस, सेल्सिअस सायंटिस्टचं नाव, फॅरनहाइट सायंटिस्टचं नाव, आणि केल्विन. मग यांचं रिलेशन काय एकमेकांशी. मग बॉडीचं कोल्डनेस किंवा हॉटनेस तुम्ही कसं मेजर करणार, किंवा एका युनिटमध्ये मेजर केलं तर दुसऱ्या युनिटमध्ये त्याचं कन्व्हर्शन तुम्ही कशा पद्धतीने करणार, व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट टॉपिक या ठिकाणी आपण घेतो आहे. बघा आता इंटर कन्व्हर्शन ऑफ दिस युनिट कसं होणार, कशा पद्धतीने आपण करू शकतो. डिग्री सेल्सिअस हे युनिट तुम्ही याच्यापर्यंत ऐकलेलं आहे, बरोबर आहे. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्शन काही वेळेस तुम्हाला फॅरनहाइटमध्ये करावं लागेल. समटाईम यू कॅन कन्वर्ट डिग्री सेल्सिअस इंटू द केल्विन. दोघं कन्व्हर्शन तुम्हाला सांगेल मी. किंवा समटाईम इट इज रिव्हर्स, मीन्स यू कॅन कन्वर्ट डिग्री फॅरनहाइट इंटू डिग्री सेल्सिअस. बघा 3 कन्व्हर्शन्स तुम्हाला सांगितले मी. डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाइट, डिग्री सेल्सिअस टू केल्विन, अँड फॅरनहाइट टू डिग्री सेल्सिअस. ओके, आता पहिलं कन्व्हर्शन बघू आपण. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता फर्स्ट कन्व्हर्शनमध्ये काय म्हटलं आहे, पहिल्या कन्व्हर्शनमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. पहिल्या कन्व्हर्शनमध्ये तुम्हाला डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे, त्याचं कन्व्हर्शन फॅरनहाइटमध्ये करायचं आहे, बरोबर आहे. लक्षात येतं व्यवस्थित. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्शन फॅरनहाइटमध्ये जर करायचं असेल तर बघा तुम्हाला आन्सर कशामध्ये पाहिजे, उत्तर फॅरनहाइटमध्ये. बघा इकडे लक्ष द्या. ओके, आपल्याला टेम्परेचर मिळेल आता कशामध्ये, फॅरनहाइट. कुठलं टेम्परेचर, डिग्री सेल्सिअस. तर काय करायचं मित्रांनो आपल्याला, हिअर द फॉर्म्युला युटिलाइज इज 9 डिवायडेड बाय 5 इंटू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. लक्ष द्या काय सांगतो हां. 9 डिवायडेड बाय 5 कॉन्स्टंट, याच्यात काही बदल होणार नाही आहे, इंटू डिग्री सेल्सिअस. तुमचं जे डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर असेल 10, 20, 30, 40, 50, 60 तुम्हाला जे दिलेलं असेल ते इथं लिहायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये 32 ॲड करायचे. इथं जे तुमचं आन्सर येईल आता ते असेल तुमचं डिग्री फॅरनहाइटमधलं आन्सर. जसं आता फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल आपण घेऊन बघू की टेम्परेचर कशा पद्धतीने कन्व्हर्शन होऊ शकतं. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे फॉर एक्झाम्पल, आणि असं म्हटलं आहे कन्वर्ट 45 डिग्री सेल्सिअस. जसं उन्हाळ्यात बघा तुम्हाला माहिती आहे आपल्याकडचं टेम्परेचर किती असतं, नियर अबाउट 45, बरोबर आहे. 40 प्लस असतं ते, 46, 47पर्यंत पण जाऊ शकतं किंवा जातं की गेलेलं आहे. मग हे उन्हाळ्यातलं टेम्परेचर आहे 45 डिग्री सेल्सिअस समजू आपण. आता तुम्हाला असं म्हटलं आहे की याला कन्वर्ट करायचं आहे, कन्वर्ट 45 डिग्री सेल्सिअस कशामध्ये, इन डिग्री फॅरनहाइट. 45 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्शन डिग्री फॅरनहाइटमध्ये करायचं आहे. ओके, कसं करणार मित्रांनो, बघा या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डायरेक्ट आन्सर या ठिकाणी सॉल्व करतो आहे. टेम्परेचर आपल्याला आन्सर मिळणार फॅरनहाइटमध्ये, दॅरफॉर टेम्परेचर इन फॅरनहाइट विच इज इक्वल टू 9/5 इंटू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. फॉर्म्युला लिहित नाही, डायरेक्ट यूज करणार. टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस किती दिले मित्रांनो, 45 प्लस 32. बघा हे 3 गोष्टी कॉन्स्टंट आहेत. 9 घ्यायचंच आहे, 5 पण घ्यायचं आहे, 32 पण घ्यायचंच आहे. मग काय येईल आन्सर बघा, देअरफॉर टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू, व्हेरी सिम्पल. याला जर तुम्ही डिवाइड करून घेतलं बघा, 5 5 5 9 45 भागाकार करता येतो ना. देअरफॉर 9 इंटू 9, हा 9 कसा आला ना, 5 9 45, बरोबर. 9 5
पाडा म्हटलं तुम्हाला 5 गुणिले 9 बरोबर सापडेल. एवढा गुणाकार करायचा आहे आणि याच्यामध्ये काय ॲड करायचं मित्रांनो, 32 ॲड करायचं आहे. देअरफॉर टेम्परेचर इन फॅरनहाइट विच इज इक्वल टू 9 गुणिले 9 81 होतात अधिक 32. देअरफॉर टेम्परेचर इन फॅरनहाइट काय असेल मग आता, 81 अधिक 32 80 आणि 30 किती झालं आहे 110 आणि हे 3 वरचे 113 डिग्री फॅरनहाइटमधलं हे तुमचं आन्सर आलं. बघा तुम्हाला मगाशी म्हटलं मी की डॉक्टरांकडे जर तुम्ही गेले तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतो की तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मोजतो. तो आपल्याला माहिती आहे आपलं बॉडी टेम्परेचर नॉर्मल किती असतं 37, पण डॉक्टर सांगताना काय सांगतो आपल्याला 108 102 103 असा ताप आपल्याला आहे सांगतो, बरोबर आहे ना. मग तो जो टेम्परेचर आपल्याला सांगितलेलं असतं मित्रांनो, ते टेम्परेचर असतं तुमचं डिग्री फॅरनहाइटमधलं. ते जे टेम्परेचर असतं कशामधलं असतं, डिग्री फॅरनहाइटमधलं. मग आता जसं तुम्हाला म्हटलं मी की तुमच्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं 37 डिग्री सेल्सिअस असतं. मग ते फॅरनहाइटमध्ये किती असतं बघा, कन्वर्ट करून बघू आपण. काय वेळेस तुम्हाला असं पण विचारलं शकतं, कन्वर्ट नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट. तुमच्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरला डिग्री फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करा. मग कन्वर्ट करून बघू. बघा आता तोच क्वेश्चन काय, कन्वर्ट 37 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री फॅरनहाइट. हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे आपलं डिग्री सेल्सिअसमधलं, त्याला आपल्याला फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करणार बघा, फॉर्म्युला यूज केला आपण. डिग्री फॅरनहाइटमध्ये तुम्हाला आन्सर पाहिजे, फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिणार 9 डिवायडेड बाय 5 इंटू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे 37. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 32 ॲड करायचे आहेत मित्रांनो. करून बघू आपण. देअरफॉर टेम्परेचर इन फॅरनहाइट विच इज इक्वल टू, मग याला भाग देऊन टाका. कितीने भाग जाईल बघा, 5 1 5 5 7 35 बरोबर. 5चा पाडा 5 7 35 उरले किती 2, 2वर 0 घेतला 20 5 चौक 20. म्हणजेच बघा या ठिकाणी आलं तुमचं 9 इंटू 5 7 35 आणि 5 चौक 20 5 चौक 20 बरोबर आहे. सिंपल गुणाकार आहे, गुणाकार भागाकार करायचा आहे फक्त. प्लस 32. मग आता 9 इंटू 7.4 यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. किती येऊ शकतं आपल्याला सहज समजतं. समजा 9 इंटू 7 केलं तर 9 7 63 63 येईल. समजा इथं 8 घेतलं तर 9 8 72. म्हणजे 63 आणि 72 यांच्यामध्ये कुठंतरी या दोघांचा गुणाकार आला पाहिजे आणि तो गुणाकार येईल तुमचा नियर अबाउट 66.6. देअरफॉर 66.6 प्लस 32. मग आता 66.6 प्लस 32 जर केलं तुम्ही तर यांची ॲडिशन किती आली पाहिजे 60 आणि 30 90 आणि 6 96 96.8 96.8 नियर अबाउट बरोबर आहे. 96च्या जवळपास. की हा गुणाकार जसा तुमचा चेंज होईल एक्झॅक्ट तेवढा असेल असं काही नाही आहे, त्याच्या नियर अबाउट असू शकतो बरोबर आहे. हां सॉरी हे 30 ने 32 आहेत म्हणजे तो 98 होईल. 96 नाही 98 होईल तो. 98.6 त्या ठिकाणी येईल तुमचं आन्सर. 66 आणि 96 बरोबर आहे. 98.6 डिग्री फॅरनहाइट. तर बघा ह्या पद्धतीने मित्रांनो आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे आहे जे आपण 37 डिग्री सेल्सिअस म्हणतो, तर डॉक्टर आपल्याला कुठलं टेम्परेचर सांगतो हे फॅरनहाइटमधलं टेम्परेचर. मग त्याने जर समजा 98 99 सांगितलं तर इट्स अ करेक्ट, पण ते जर 100 प्लस गेलं असेल म्हणजे आपल्याला ताप असतो, संताप आलेल्यामुळे ताप असतो बरोबर आहे ना. तर बघा मित्रांनो तुमचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर थोडं जरी राईज झालं जास्त झालं इन्क्रीज झालं तरी आपल्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या डिस्टर्ब होऊ शकतात. 105 6 7 8 असं त्याच्या पुढे जर टेम्परेचर गेलं इट मे फटल टू अवर लाईफ, इट कॉजेस द डेथ. ओके. मग नॉर्मल बॉडी टेम्परेचर मेंटेन नॅचरली बॉडीला ॲडॅप्ट करतो आपण ते नॉर्मल
टेम्परेचर बाहेरचं जरी चेंज झालं तरी आपलं बॉडी टेम्परेचर चेंज होत नाही. तरी झालं तुमचं कन्व्हर्शन. पहिलं कन्व्हर्शन बघा बघितलं आपण, डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्शन तुम्हाला कशामध्ये करायचं होतं, डिग्री फॅरनहाईटमध्ये करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण ते कन्व्हर्ट करू शकतो किंवा करता येतं आपल्याला. तर हे झालं पहिलं कन्व्हर्शन. दुसरं कन्व्हर्शन ह्या ठिकाणी बघू आपण, इंटर कन्व्हर्शन आहे. जसं या ठिकाणी आपण डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाईट केलं, इथं उलट करायचं आपल्याला. काय करायचं आहे, डिग्री फॅरनहाईटचं डिग्री सेल्सिअस करायचं आहे. फॉर्म्युला काय यूज करणार बघा. आता आन्सर कशामध्ये पाहिजे तुम्हाला, डिग्री सेल्सिअस. ह्याच फॉर्म्युल्याला थोडं उलट आपल्याला करायचं बघा. काय फॉर्म्युला वापरला आपण, 9/5 5/9 इंटू बघा. आता ब्रॅकेट कुठं टाकला आहे मी, इथं ब्रॅकेट टाकलं आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, दोघांचं गुणाकार अगोदर करायचा आणि याचं जे आन्सर येईल त्याच्यात 32 ॲड करायची. इथं काय करायचं बघा, 5/9 इंटू याला काय करायचं, इथं जे टेम्परेचर असेल ते डिग्री फॅरनहाईटमधलं टेम्परेचर तुम्हाला दिलेलं इथं टाकायचं, -32. त्याच्यातून 32 अगोदर सबस्ट्रॅक्ट करायचे. डिग्री फॅरनहाईटचं टेम्परेचर जे तुम्हाला दिलं असेल 90, 100, 110, 120, 130 वॉट एव्हर इट मे बी काहीतरी असेल ते इथं टाकायचं. त्याच्यातून 32 वजा करायचे. 32 वजा केल्यानंतर जे येईल त्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. लक्षात आलं, खूप सिम्पल आहे. तर यात तोच फॉर्म्युला फक्त आपण काय केला आहे, उलट टाकलेला आहे की उलट यूज केलेला आहे. मग कशा पद्धतीने, समजा तुम्हाला आता एखादं एक्झाम्पल घेऊन बघू आपण. तुम्हाला प्रश्न विचारला आहे, कन्वर्ट 130 डिग्री फॅरनहाईट इंटू डिग्री सेल्सिअस. बघा काय म्हटलं आहे, 130 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर तुम्हाला दिलं आहे आणि त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला आता डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं आहे. कसं करणार, करून बघू आपण, फॉर्म्युला यूज करून बघू. Therefore here degree Celsius temperature equal to 5/9 into degree Fahrenheit 130 वजा 32. हे कॉन्स्टंट आहेत. हे तिघं अंक जे आहेत 5, 9 आणि 32 कॉन्स्टंट, ह्याच्यात बदल होणार नाही. Therefore टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस 5/9 इंटू या दोघांची वजाबाकी केली तर बघा 130 मधून 30 गेले, 100 अजून 2 गेले, 98. बरोबर आहे. मग जर समजा आपण आता 98 इंटू 5 मी 100 गुणिले 5 500 झाले, 500 मधून 10 गेले, 490 भागिले 9. हे करून बघा, 490 भागिले 9 तुम्हाला आन्सर मिळेल 54. Therefore it is. करून बघू आपण काय मिळेल. 9चा पाडा घेऊन बघा येत असेल तर 9×5 = 45. बरोबर आहे. हे तर 49 आहे, 45, 4 उरले, 4वर 0 म्हणजे 40. परत 9चा पाडा घ्या, 9×4 = 36. बरोबर आहे. परत 4 उरले, 9×4 = 36, परत 4 उरले, हे कंटिन्यू होईल. Therefore here this is the temperature in डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं. बघा 130 डिग्री फॅरनहाईट तुम्हाला दिलं होतं, त्याचं कन्व्हर्शन आपण डिग्री सेल्सिअसमध्ये केलं, किती आलं ते 54 डिग्री सेल्सिअस. बघा दोन वेगळ्या टेम्परेचरचं इंटर कन्व्हर्शन आपण बघितलं, डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाईट अँड फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअस. पण मित्रांनो मोस्टली तुम्हाला 11वी आणि 12वीचा जर आपण विचार केला तर ह्या 11वी आणि 12वीच्या ह्या 2 वर्षामध्ये तुम्हाला केल्विन टेम्परेचर, त्याला तुम्ही ॲब्सोल्यूट टेम्परेचर पण म्हणतात, SI युनिट जे आहे टेम्परेचरचं, तुम्ही काल लेक्चरच्या ह्याच्यात बघितलं आहे आपण, SI युनिट टेम्परेचरचं काय दिलं आपण, केल्विन दिलेलं आहे. मग मोस्टली तुम्हाला केल्विनचं टेम्परेचर यूज करायचं आहे. फॅरनहाईट आपण कुठंच यूज करत नाही. हे फक्त जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, किंवा तुम्हाला जर विचारलं परीक्षेमध्ये तर सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. डिग्री सेल्सिअस आणि केल्विन हे दोघं टेम्परेचर फार महत्त्वाचे आहेत आणि त्याचं इंटर कन्व्हर्शन मग तुम्ही कशा पद्धतीने करणार. बघा आता डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्शन तुम्हाला केल्विनमध्ये करायचं आहे, तर कशा पद्धतीने करणार. एक सिम्पल कन्व्हर्शन आहे जे आपण बघितले दोघं कन्व्हर्शन, त्याच्यापेक्षा खूप इझी असं ते कन्व्हर्शन आहे. Therefore now consider the conversion of degree Celsius into Kelvin. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्शन तुम्हाला केल्विनमध्ये करायचं आहे. बघा आता केल्विनमध्ये तुम्हाला टेम्परेचर पाहिजे आहे म्हणून काय करणार, केल्विन हे पण सायंटिस्टचं नाव आहे. केल्विनमध्ये पाहिजे असेल टेम्परेचर काय करणार, जेही टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल त्याच्यामध्ये 273 ॲड करायचे.
नुसते 273 केले तरी चालेल आणि एक्झॅक्ट आन्सर पाहिजे असेल तुम्हाला 273.15 हे कॉन्स्टंट आहे, एवढं ॲड करायचं आहे. समजा तुम्हाला 10 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं केल्विनमध्ये काय, तर त्या 10मध्ये 273 ॲड करायचे. जेही टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं असेल त्याच्यात फक्त 273.15 एवढं ॲड करायचं, बरोबर आहे. मग तुम्हाला असं जर म्हटलं असेल कन्वर्ट 10 डिग्री सेल्सिअस किंवा 15 डिग्री सेल्सिअस किंवा 20 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन, हे सर्व टेम्परेचर तुम्हाला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. मग काय करणार, पहिलं केस बघू आपण. केल्विनमधलं टेम्परेचर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. अगोदर डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर लिहा, 10 अधिक 273, नुसतं एवढं लिहिलं तरी चालेल, 0.15 नाही लिहिलं तरी पण चालेल. 273 आणि 283 हे झालं केल्विनमधलं टेम्परेचर, बरोबर आहे. दुसऱ्या केसमध्ये विचार करू आपण. टेम्परेचर इन केल्विन इक्वल टू 15 दिलं बघा, इथं फक्त 15 लिहायचं, हे तर कॉन्स्टंट आहे, याच्यात काहीच बदल होणार नाही आहे. 73 आणि 5 78 म्हणजे 288.15. तिसरं केस 20 डिग्री सेल्सिअस, 20 + 2 73.15, 273 म्हणजे 293.15. बघा नॉर्मल टेम्परेचर घेतो असं आपण 25 डिग्री सेल्सिअस, याचं कन्व्हर्शन तुम्हाला केल्विनमध्ये करायचं आहे. 25 + 273.15 298.15 केल्विन. तर एवढं सिम्पल कन्व्हर्शन तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करता येतं. आणि उलट करायचं असेल तर केल्विनमधलं टेम्परेचर तुम्हाला दिलं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये 273.15 सबस्ट्रॅक्ट करा, मायनस करा, वजा करायचे, एवढं सोपं आहे, बरोबर आहे. समजा तुम्हाला टेम्परेचर दिलं आहे 298.15 केल्विन आणि सांगितलं याचं डिग्री सेल्सिअस काय, तर याच्यातले 273 वजा करून टाका. हे वजा जर केलं तुम्हाला 25 डिग्री सेल्सिअस मिळेल. आणि एवढं सिम्पल टेम्परेचर कन्व्हर्शन आपण करू शकतो. लक्षात आलं. तर या पद्धतीने 3 वेगळे युनिट जे टेम्परेचरचे त्यांचं इंटर कन्व्हर्शन मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं. फर्स्ट वन इज युअर डिग्री सेल्सिअस, सेकंड वन इज युअर फॅरनहाइट अँड थर्ड वन इज युअर केल्विन. तिघांचं इंटर कन्व्हर्शन सहज आपल्याला करता येऊ शकतं. प्रेशर हे फार महत्त्वाचं युनिट आपण बघितलं जे तुम्हाला पुस्तकात दिलेलं नाही आहे. आणि डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया केल्विन, किंवा याचं टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय, इट इज अ डिग्री ऑफ हॉटनेस और मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ युअर बॉडी. तर हे तिघं प्रॉपर्टीज आणि अगोदरचे तिघं प्रॉपर्टीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिथं फिजिकल प्रॉपर्टीज हा जो पार्ट आहे हा पार्ट तुमचा संपलेला आहे. पुढचा पार्ट ह्या चॅप्टरचा आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आय थिंक तुम्ही 9वीला ते बघितलं असेल, पण इथं आपल्याला तुम्हाला तिथं 2च लॉ दिलेले होते, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर अँड लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. इथं आपल्याला अजून वेगळे लॉज बघायचे आहेत मित्रांनो. बघा एक महत्त्वाची सूचना तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये पण दिलेली आहे, आज पण देतो आहे. जेही विद्यार्थी ॲपमध्ये जॉईंट असतील त्यांनी त्यांचा व्हॉट्सअप नंबर जो आहे मित्रांनो तो माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहे, माहिती नसेल तर परत एकदा सांगतो, 9822440594 9822440594. तर ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा, कारण की मी ब्रॉडकास्ट ग्रुपला मेसेज टाकतो आहे पण ते बाकीच्या मुलांना पोचत नाही. त्याचं कारण एक आहे, कारण की तुम्ही तुमचा नंबर मला दिला नाही म्हणून मी तो ॲड केला नाही, किंवा दिला असेल आणि मी ॲड पण केला असेल तरी पण काही विद्यार्थ्यांना मेसेज जात नाही. का तर माझा हा जो नंबर आहे 9822440594 हा नंबर तुमच्याकडे जोपर्यंत सेव्ह होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ब्रॉडकास्टचा मेसेज येणार नाही, किंवा आला तरी तुम्हाला तो डिस्प्ले होणार नाही, म्हणजे दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. माझा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे 9822440594 हा तुम्हाला तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्या व्हॉट्सअपला पाठवा, मी तो ब्रॉडकास्ट ग्रुपला ॲड करेल. म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन जे आहेत किंवा नोट्स, आता काल पण मी नोट्स टाकल्या होत्या, त्याच्या अगोदर पण नोट्स टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर दररोज काहीतरी सूचना असतात, तर ते सूचना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी ब्रॉडकास्ट ग्रुप हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तो माझा नंबर सेव्ह करत नाही, तुमचा नंबर मला पाठवत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते दिसणार नाही. म्हणून ज्यांचे बाकी असतील जवळपास 90च्या जवळपास विद्यार्थ्यांचे नंबर्स सेव्ह आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना तो मेसेज जातो. आणि मेसेज जातण्याचं एक वैशिष्ट्य, परत तो मेसेज जेव्हा मी त्या ब्रॉडकास्ट ग्रुपला टाकणार तेव्हा तुम्हाला तो मेसेज येताना तुम्हाला असं वाटेल तो पर्सनली, कारण तो ग्रुप तुम्हाला दिसत नाही, तुम्ही ग्रुपला ॲड आहेत का तुम्हाला समजत पण नाही.
पर्सनली तुम्हाला तो मेसेज आलेला आहे असं वाटणार आहे, बरोबर आहे. पर्सनली कोणाला मी एवढ्या 90 मुलांना पर्सनली मेसेज पाठवू शकत नाही. वाटताना तुम्हाला तो दिसताना पर्सनली दिसेल, पण पर्सनली तो नसतो. तिथं ब्रॉड आकाराचं एक साईन असतं बारीक खाली, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर. ठीक आहे, तर तेवढं मात्र करा तुम्ही. इन्स्टंटली आजच मला व्हिडिओ जसंही बघणार तुम्ही तसं तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह करा. तर आपलं हे जे इंटर कन्व्हर्शन आहे जसं इथं बघितलं आपण, ते सहज शक्य होऊ शकतं. ठीक आहे, आज या ठिकाणी आपण थांबणार आहे. थँक्यू, बाय. प्लीज टेक केअर अँड प्लीज स्टे ॲट होम.